विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी शरद बिरादार. आपण इयत्ता 12वी कला या वर्गातील राज्यशास्त्राचे प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मते समोरील आव्हाने या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. या प्रकरणातील राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्य कोणती आहेत या संबंधीचा अभ्यास आपण आजच्या तासाला करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या तासाला आपण राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, राष्ट्रीय एकात्मतेसंबंधी असणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना, त्यातीलही मेल्टिंग पॉट अँड सॅलड बाउल या 2 वेगळ्या संकल्पनांचा आपण मागच्या तासाला अभ्यास केलेला आहे. ज्यातील मेल्टिंग पॉट ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपणाला अमेरिकेच्या संस्कृतीशी एकनिष्ठ असल्याची दिसून येते. तर सॅलड बाउल ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये आपणाला दिसून येते, भारतीय राष्ट्रीयत्वामध्ये आपणाला दिसून येते. तर या बाबतचा आपण मागच्या तासाला अभ्यास केलेला आहे. आज आपण राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित जी काही समान मूल्ये आहेत ती कोणती आहेत या संबंधीचा अभ्यास आपण करणार आहोत. आता त्यामध्ये पहिलं जे मूल्य आहे ते मूल्य म्हणजेच समान नागरिकत्व. आता राष्ट्रीय एकात्मता ही जर आपणाला साधावयाची असेल तर ही राष्ट्रीय एकात्मता साध्य करत असताना आपणाला काही समान मूल्याचं पालन करणं गरजेचं आहे. आता ही समान मूल्याचं पालन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर राज्याने या ठिकाणी जे नागरिक आहेत देशातले, या नागरिकांना कोणाला प्रथम नागरिकत्व आणि कोणाला दुय्यम नागरिकत्व हे बहाल न करता इक्वल सिटिझनशिप, एक समान नागरिकत्व प्रत्येकाला देणं गरजेचं आहे. जसं की आता आपण भारत देशामध्ये पाहतो, भारत देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी भारताचं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला भारताचं नागरिकत्व देण्यात आलेलं आहे. मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, हे जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग, वंश या आधारे कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता, मग तो गरीब आहे किंवा श्रीमंत आहे हाही भेदभाव न करता, तो कोणत्या भूभागात राहतो या कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, या देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत राहणारा प्रत्येक व्यक्ती हा जन्माने किंवा कायदेशीररित्या या देशाचं नागरिकत्व जर स्वीकारलेलं असेल तर तो व्यक्ती कायद्याच्या समोर समान आहे. यालाच आपण समान नागरिकत्वाची संकल्पना म्हणतो. मग यामध्ये कुठल्याही प्रकारचा नागरिकत्वाबाबत तो हिंदू आहे म्हणून त्याला उच्च नागरिकत्व, मुस्लिम आहे म्हणून त्याला कनिष्ठ नागरिकत्व, अशी कुठल्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी केला जात नाही. म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता जपताना जे पहिलं मूल्य आहे समानतेचं, त्या समानतेच्या पहिल्या मूल्यामध्ये समान नागरिकत्व ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता दुसरं आहे विविधतेतील एकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपणाला आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना असं दिसून येतं की भारतामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक भाषा बोलणारे लोक आपल्याला दिसून येतात. आपण देशाचं जाऊ द्या, पण आपल्या गावाचा जर आपण विचार करतो तेव्हा आपल्या गावामध्ये अनेक लोक दिसून येतात, वेगवेगळ्या जातीचे. गावामध्येच आपल्या वेगळ्या धर्माचे सुद्धा लोक दिसून येतात. परंतु जेव्हा आपण आपल्या गावाच्या बाहेर जातो तेव्हा आपल्या मनामध्ये जी भावना येते, हा माझ्या गावाला आहे, म्हणजे तो व्यक्ती माझ्या गावाचा आहे, ही जेव्हा आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते ती आपलेपणाची भावना. मग आपण त्या ठिकाणी तो कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे हे नाही पाहत. तशाच पद्धतीने जसं की एखादी बाग आहे, त्या बागेमध्ये झेंडूची फुलं आहेत, गुलाबाची फुलं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे, मग जरबेरे असेल, असे वेगवेगळे फुलं आहेत, कर्दळी आहे. मग हे जी वेगवेगळे फुलं आहेत त्या प्रत्येक फुलाचं आपलं वेगळेपण आहे. परंतु जेव्हा ते सर्व फुलं एकत्र एका ठिकाणी आहेत तेव्हा त्याला आपण बाग म्हणतो.
आणि त्या बागेला शोभा समजा एकाच प्रकारची जर फुलं असती तर तेवढा आकर्षकपणा वाटला नसता. परंतु त्या ठिकाणी आपल्या नजरेला ही जी काही विविधता दिसते, या विविधतेमुळे कुठंतरी त्या सौंदर्यामध्ये भर पडल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु हे सगळं विविध जरी असलं, जसं की आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं, म्हणजे मागच्या तासाला पाहिलं, कोशिंबिरीचा वाडगा किंवा त्याला आपण सॅलड बाउल म्हणतो. त्याच्यामध्ये पहा तुम्ही, कोशिंबिरीची चव वेगळी आहे, ती आपणाला प्रत्येकाला आवडते. मग या कोशिंबिरीमध्ये कोथिंबीर आहे, कांदा आहे, काकडी आहे, ह्या सगळ्याचं वेगळेपण आहे. परंतु ते सगळे कुठंतरी एकत्र आल्यानंतर त्यांच्यापासून निर्माण होणारी जी चव आहे ती कुठंतरी अप्रतिम चव आपणाला दिसून येते. तसं ही जी देशामध्ये वेगवेगळ्या जाती, धर्म, पंथ, भाषा, लिंग याच्या आधारे आपणाला जे काही वेगळेपण दिसून येतं, परंतु हे सगळं वेगळेपण असतानासुद्धा आपण जे म्हणतो वी आर इंडियन, आम्ही भारतीय आहोत, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही जी आपल्या मनामध्ये असणारी विविधतेतून एकतेची जी काही भावना आहे, ही भावना ही जेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये उचंबळून येते आणि तेव्हाच आपल्या इथं राष्ट्रीय एकात्मता साध्य होते, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजेच राष्ट्राप्रती निष्ठा. राष्ट्राप्रती निष्ठा हे प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणं गरजेचं आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीयता किंवा राष्ट्रीय एकात्मता ही जी भावना आहे, ही भावना ही काही आपणाला विटा आणि सिमेंट यांच्या माध्यमातून निर्माण करता येऊ शकत नाही किंवा छिन्नी आणि हातोडा घेऊन आपणाला राष्ट्रीय एकात्मता निर्माण करता येत नाही. तर राष्ट्रीय एकात्मतेची जी भावना आहे ही प्रत्येकाच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की हा माझा देश आहे, मग या देशाचं मी नुकसान करणार नाही. या देशाचा, या देशातील जी राष्ट्रीय प्रतीकं आहेत त्या प्रतीकाचा मला सन्मान आहे. या देशाशी मी एकनिष्ठ राहणार आहे. या देशाच्या संविधानाशी मी एकनिष्ठ राहणार आहे. या देशातला प्रत्येक नागरिक, आपण जेव्हा रोज प्रतिज्ञा म्हणतो, डी सुब्बाराव यांनी ती प्रतिज्ञा तयार केलेली आहे, लक्षात ठेवा. ज्यांनी ही प्रतिज्ञा लिहिली त्या प्रतिज्ञा लिहिणाऱ्याचं नाव आहे डी सुब्बाराव, आंध्र प्रदेशामधील आहेत. तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये असणारी ही जी बंधुत्वाची भावना आहे, हीच आपणाला आपल्यामधलं राष्ट्रीयत्व टिकवून ठेवणारे आहे. मी माझ्या देशाचा नागरिक आहे, मी या संस्कृतीचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करत राहीन, हे जे आपण काही म्हणतो रोजच्या प्रतिज्ञेमध्ये. त्यासोबत मी माझ्या वडीलधाऱ्याचा, गुरुजनांचा मान राखीन आपण म्हणतो. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जेव्हा निर्माण होईल तेव्हाच आपण राष्ट्रीयत्वाकडे किंवा राष्ट्रवादाकडे झुकलेले असू. आणि ही राष्ट्राप्रती असणारी निष्ठा ही प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. मगच आपण आपला देश प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण सांगेल जपान देशाचं. जपान हा एक तसा पाहायला गेलं तर छोटा देश, परंतु आज संपूर्ण जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून जपानकडे पाहिलं जातं. जपानमधले लोक हे अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक लोक. त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना ही अत्यंत ज्वलंत आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता जपानमध्ये काय झालं तर अमेरिकेने जपानवर हल्ला केला. हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अमेरिकेच्या माध्यमातून हल्ला झाला द्वितीय महायुद्धाच्या काळामध्ये. मग हा हल्ला झाल्यानंतर हिरोशिमा आणि नागासाकी ही 2 शहरं बेचिराख झाली. आजही हल्ला झालेल्या काळामध्ये जो आहे ते भूभाग, त्या भूभागामध्ये रेडिएशन, ज्याला आपण त्या अणुबॉम्बची जी किरणं आहेत त्या किरणापासून होणारा जो काही दुष्परिणाम आहे
त्यामुळे तिथं जन्माला येणारी बालकं ही अपंग आहेत, अंध आहेत हे आपल्याला दिसून येतं. मग त्या लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना अशी आहे की आज अमेरिकेनं जपानच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे. आज जपाननं जागतिकीकरणाची जी संकल्पना आहे ती संकल्पना आत्मसात केलेली आहे. याच्यामुळं जपानमध्ये जगातील इतर राष्ट्रांबरोबरच अमेरिकेचा सुद्धा उत्पादित झालेला माल जपानमध्ये जातो आणि तो माल जपानमध्ये गेल्यानंतर सुद्धा जपानचा नागरिक हा अमेरिकेतून आलेला माल खरेदी करत नाही. लक्षात घ्या, उच्च प्रतीचा कमी किंमत असून सुद्धा अमेरिकेचा माल जपानच्या बाजारपेठेमध्ये विकत घेतला जात नाही. का घेतला जात नाही? त्याचं कारण हे आहे की अमेरिकेने आमच्या देशावर हल्ला केला, आमच्या देशातल्या लाखो लोकांना त्यांनी मृत्यू दिलेला आहे आणि यामुळं आमच्या कित्येक पिढ्या या ठिकाणी बर्बाद झालेल्या आहेत आणि हे करणारा जो आमचा शत्रू आहे त्या शत्रूकडनं आम्ही वस्तू खरेदी करणं म्हणजेच आम्ही आमच्या देशाशी बेईमानी करणं ही भावना जपानमधल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे. त्या तुलनेनं आपण भारतीय लोकांचा विचार केला असता आपणाला असं दिसून येतं की चीन आपल्या देशावर वारंवार हल्ले करतो, तरीसुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये अनेक चीनी वस्तूंचा उपभोग घेत असल्याचं दिसून येतं. मग या ठिकाणी राष्ट्राप्रती निष्ठा ही प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे आणि ही राष्ट्राप्रती असणारी निष्ठा किंवा राष्ट्रीयत्वाची भावना ही आपल्या मनामध्ये हृदयामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ही प्रत्येकाच्याच, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, बौद्ध असो, जैन असो, ख्रिश्चन असो किंवा पारसी असो, या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये राष्ट्रीयत्वाची, हा भारत देश माझा आहे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. या देशाशी एकनिष्ठ राहण्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि यासाठीच आपण आपल्या मनामध्ये नॅशनॅलिझम किंवा राष्ट्रीयत्व किंवा राष्ट्रवाद जोपासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेशी संबंधित समान मूल्यामधला जो चौथा घटक आहे तो म्हणजेच भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना. आता थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं की आपली जी भारताच्या नागरिकांना डी सुब्बाराव यांनी जी प्रतिज्ञा दिलेली आहे त्या प्रतिज्ञेमध्ये असं आहे की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. आता सारे भारतीय म्हणजे कोण? तर ते इतर भिन्न समुदायातले. मग आता त्याच्यामध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, जैन असेल, बौद्ध असेल, पारसी असेल, अन्य कोणीही असेल, हे सगळेजण कोण आहेत? हे सगळे माझे बांधव आहेत. मग त्याच्यामधला गरीब असो, तो कोणत्या जातीतला आहे हे आपल्याला पाहायचं नाही, तर हा प्रत्येकजण माझा काय आहे? बांधव आहे. म्हणजे ही प्रत्येकाच्या बद्दल आपल्या मनामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण होणं गरजेचं आहे. आपण एकमेकाबद्दल जर आकस ठेवला, एकमेकांच्या बद्दल आपण जर एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवला आणि एकमेकाबद्दल जर आपण संशयानं पाहायला लागलो तर आपल्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होणार नाही आणि आपले विचार हे विकासाच्या ऐवजी विनाशाकडे जाणारे विखारी प्रवृत्तीचे बनतील आणि त्यातून आपलं ऐक्य संपुष्टात येऊन आपण कुठंतरी भेदभावाला बळी पडू आणि आपल्यामध्ये असणारी ऐक्याची, आपुलकीची, सौहार्दाची ही जी भूमिका आहे ही भूमिका लोप पावल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणून भिन्न समुदायाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपला पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजेच धर्मनिरपेक्षता. आता मुळात
राष्ट्राचीच ही भूमिका असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण भारताचं संविधानाचं प्रास्ताविक जरी अभ्यासलं किंवा एकंदरीत भारताचा जो राज्यकारभार चालतो आहे ते सगळं पाहत असताना आपल्याला हे दिसून येतं की भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मग आता हा धर्मनिरपेक्ष देश आहे म्हणजेच काय, तर मुळात भारतातील प्रत्येक नागरिकाला, मग तो त्याचा धर्म न पाहता, त्याची जात न पाहता प्रत्येकाला समान नागरिकत्व दिलेलं आहे. प्रत्येकाला या राष्ट्राचा घटक मानलेला आहे. प्रत्येकाला बंधुभावाची वागणूक दिली जाते. प्रत्येकाला कायद्यासमोर समान मानलं जातं. प्रत्येक धर्मीयाला त्याच्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येक धर्मीयाला त्याच्या धर्मानुसार पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि या ठिकाणी धर्मानुसार कुठल्याही प्रकारचा न्यायनिवाडा केला जात नाही, ही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून भारतामध्ये धर्मनिरपेक्षता आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि याच्यामुळंच एवढे वेगवेगळ्या धर्माचे, म्हणजे जगात जेवढे धर्म आहेत तेवढे धर्म भारतामध्ये अस्तित्वात असताना सुद्धा भारताचं ऐक्य, भारताचं सार्वभौमत्व, भारताची राष्ट्रीय एकात्मता आजही टिकून आहे. त्याचं कारण आहे आमच्या भारताच्या संविधानामध्ये असणारी धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता ही जोपासणारी जी काही तत्त्व आहेत ती तत्त्व अत्यंत महत्त्वाची आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 6वा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजेच सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. तर आता या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिसून येतं कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणता विशिष्ट जात समुदाय हा मागासलेला आहे, कोणता प्रगत आहे, कोणाजवळ आर्थिक साधनं उपलब्ध आहेत, तर कोणी राजकीय व्यवस्थेमध्ये आहे. मग या ठिकाणी जर समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या उंचीवर आणायचं असेल तर त्या ठिकाणी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची संकल्पना राबविणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपल्या भारताच्या संविधानामध्ये समाजामधील जे मागास लोक आहेत, मागास घटक आहेत, त्या मागास घटकांना, मागास जाती समुदायांना उन्नत गटामध्ये आणण्यासाठी सामाजिक आरक्षणाची तरतूद केलेली आहे. मग त्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे. जसे की उदाहरणार्थ आज आपण आपल्या आदिवासी विकास विभागाचा विचार केला तर आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळा, आदिवासी समाज हा मागासलेल्या अवस्थेत आहे, म्हणून या आदिवासी समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी शासनाने आश्रमशाळा ही संकल्पना राबवली आणि याच्या माध्यमातून आपला सामाजिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला. मग नुसत्या आश्रमशाळा काढल्या का? नाही, तर या ठिकाणी शिक्षणाची सोय केली. त्यासोबतच लोकांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांना उदरनिर्वाहाचं साधन मिळावं आणि नोकरी मिळावी, यासाठी नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण निर्माण केलं. काही लोकांना आर्थिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आज काही लोकांना खायला अन्न मिळत नाही, मग अशा लोकांना अंत्योदय योजनेच्या माध्यमातून त्यांना अन्नधान्य पुरवठा केलं जातं. वेगवेगळ्या योजना राबवून शासन अशा अल्प उत्पन्न गटातील लोकांना न्याय देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवतं. मग शेतकऱ्यासाठी ट्रॅक्टर देण्याची योजना असेल, जलसिंचनाची योजना असेल, मग शेतकऱ्यांना विहिरी देणं असेल, ह्या योजना राबवत असतं. त्यासोबतच अल्प उत्पन्न गटातील ज्या महिला आहेत, ज्या कुपोषित माता आहेत, अशा मातांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात शासनाच्या माध्यमातून. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर सामाजिक आर्थिक न्याय तर दिला जातो. यासोबतच भारतामध्ये काही मतदारसंघ हे राखीव केलेले आहेत. मग त्या ठिकाणी जातीय आरक्षण निर्माण करून दिलेलं आहे आणि राजकीय न्याय देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय या संकल्पनेचा वापर किंवा या मूल्याचा वापर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचा आणि 7वा जो समान मूल्य आहे राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भातलं ते म्हणजेच समानता. लक्षात घ्या, फ्रान्सच्या राज्यक्रांती जेव्हा झाली तेव्हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 सूत्राचा अवलंब केला आणि त्या दरम्यानच्या काळातच भारतामध्ये सुद्धा स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते आणि त्यामुळंच
समानतेच्या तत्त्वाचा स्वीकार भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. आता हे जे समानतेचं तत्त्व आहे, या समानतेच्या तत्त्वामध्ये जातीय, धार्मिक, भाषिक, वांशिक असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा कायद्याच्या समोर केला जाणार नाही. प्रत्येकाला समान वागणूक देण्याचा, प्रत्येकाला समान दर्जा देण्याचा, समान नागरिकत्व देण्याचा विषय हा भारतीय संविधानामध्ये विनिर्दिष्ट केलेला आहे. आणि याच्यामुळंच प्रत्येक नागरिकाला आपल्याला कुठंतरी न्याय मिळतो आहे, आपणाला इतरांच्या बरोबरीनं सन्मानाची, समानतेची वागणूक मिळते, याची जाणीव होते. आणि त्याच्यामुळंच प्रत्येकाला वाटतं की हा देश माझा आहे आणि त्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढत असल्याचं आपणाला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण राष्ट्रीय एकात्मतेमध्ये समानतेचे मूल्य जे आहेत त्या मूल्यांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण करत असताना राज्याची भूमिका नेमकी कोणती हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपणाला जी काही खाली संदर्भ दिलेले आहेत ते संदर्भ लक्षात घेतल्यानंतर आपणाला राज्याची भूमिका नेमकी कोणती आहे ते लक्षात येणार आहे. तर राष्ट्रीय एकात्मता किंवा एकता साध्य करणं, राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये सहभाग घेणं, ज्या मूल्यासाठी राष्ट्र तयार झाले आहे त्याला प्रोत्साहन देणे, समाजात शांतता आणि सलोखा राखणे, सामाजिक राजकीय स्थैर्य देणे, आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन देणे आणि नागरिकांचे अंतर्गत आणि परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, हे जे आहे हे राष्ट्रीय एकात्मतेची या ठिकाणी मूल्य आहेत, आपणाला असं म्हणता येईल. मग आता राष्ट्रीय एकात्मतेची जी प्रक्रिया आहे किंवा राष्ट्रीय एकतेची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया साधण्याच्या दृष्टिकोनातून किंवा भूमिकेतून राज्य हे खालील प्रकारच्या भूमिका बजावत असतं. नंबर 1, सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून त्यांची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणे. तर लक्षात घ्या, वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळा समाज आहे, मग जात, पंथ, वंश, लिंग, भाषा याच्यानुसार मग या सर्व घटकांना, या सर्व गटांना एकत्र आणून आम्ही सर्व भारतीय आहोत ही एक जेव्हा नवीन ओळख निर्माण केली जाते आणि या ओळखीलाच आपण राष्ट्रीयत्वाची किंवा राष्ट्रीय एकात्मतेची भावना असे म्हणतो. म्हणून राज्य काय करत असतं, तर राज्याची जी भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून एक राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचं काम केलं जातं. तर आता पहा, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ यांच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं जातं. आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला दिल्लीमध्ये जे पथसंचलन होतं त्या पथसंचलनामध्ये वेगवेगळ्या राज्याची संस्कृती दर्शविणारे त्या ठिकाणी घटक येतात आणि त्या पथसंचलनामध्ये सहभागी होतात आणि आपल्या संस्कृतीचा वारसा ते संपूर्ण देशासमोर नव्हे जगासमोर दाखविण्याचं काम करत असतात. मग यामुळं काय होतं, तर प्रत्येकाला एकमेकाच्या संस्कृतीची ओळख होते आणि ही जी वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधतेने नटलेली ही जी संस्कृती आहे ह्या संस्कृतीची तर ओळख होऊन त्यातून ऐक्याची आणि आपलेपणाची भावना निर्माण होते आणि त्यातून आमची ही जी भारतीय संस्कृती वैविध्यपूर्ण विशिष्टतापूर्ण आहे त्याबद्दल आमच्या मनामध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते. आता पहा, महेंद्रसिंग धोनी हे कोणत्या राज्यातले आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु कधी महाराष्ट्रीयन माणूस हा महेंद्रसिंह धोनीला त्यांच्या नावानुसार तो काय म्हणतो की हा भारतीय क्रिकेट प्लेयर आहे असं जे आपण म्हणतो. ही जी राष्ट्रीयत्वाची ओळख आहे, लता मंगेशकर असतील, गानसम्राज्ञी ज्यांना म्हटलं जातं, भगतसिंह यांची ओळख एक राष्ट्रपुरुष म्हणून केली जाते.
तर अशा पद्धतीने सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून त्यांची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचं काम हे राज्य बजावत असतं. म्हणून राज्याची ही एक भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. नंबर 2, लहान लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक वा सांस्कृतिक गटावर एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करणे. आता आपण पाहतो अनेक लहान लहान प्रदेश आहेत. मग त्या प्रदेशामध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वेगवेगळे पण आपल्याला दिसून येतं. मग आता आपण पाहतो भारत हा एक मोठा खंडप्राय देश आहे, पण त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा ही जे काही आहेत हे वेगवेगळे घटक लहान प्रदेश आहेत. मग या लहान प्रदेशामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत, त्यांचे वेगवेगळे सामाजिक अभिनिवेश आहेत, वेगवेगळी संस्कृती आहे. परंतु या सगळ्यांना कुठंतरी एकत्र आणून एक राष्ट्रीय सत्ता स्थापन करणे ही राज्याची भूमिका आहे. असंच भारतातल्या या सगळ्या प्रदेशांना, घटक राज्यांना एकत्र आणून भारत नावाचा देश तयार झाला. हे आपलं झालं राज्याची भूमिका, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी जो घटक आहेत किंवा तिसरी जे बाब आहे किंवा तिसरी भूमिका आहे राज्याची, ती म्हणजेच राज्य आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणणे, जेणेकरून लोकांची स्थिती व त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा जाणून घेता येणे. तर या ठिकाणी राज्याची भूमिका काय आहे? तर राज्याची भूमिका ही जनता आणि राज्य यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करायचा आहे. आणि जेव्हा हा सुसंवाद निर्माण होईल तेव्हाच त्या राज्यातील लोकांच्या किंवा जनतेच्या इच्छा काय आहेत, त्यांची स्थिती कशी आहे, आर्थिक स्थिती कशी आहे, सामाजिक स्थिती किंवा स्तर कोणता आहे, हे जाणून घ्यायचं आणि त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न करायचा. ज्यामुळे त्यांच्या मनामध्ये हे राज्य माझं आहे, हा देश माझा आहे, ही भावना त्यांच्यामध्ये मनामध्ये निर्माण होईल. आणि जेव्हा ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हाच त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होईल. म्हणून राज्याची ही जी भूमिका आहे की राज्य आणि जनता यांच्यामध्ये सुसंवादाचं वातावरण निर्माण करायचं, सुसंवाद घडवून आणायचा. आणि हा सुसंवाद घडवून आणत असताना लोकांची स्थितीचाही या ठिकाणी अंदाज घ्यायचा आहे, ती स्थिती जाणून घ्यायची आहे. आणि ती स्थिती जाणून घेऊन त्यांच्या इच्छा आकांक्षा आपणाला पूर्ण करणं गरजेचं आहे. ही राज्याची भूमिका आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे झालं तरच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येऊ शकते. आणि या ठिकाणी चौथी महत्त्वाची भूमिका जी आहे राज्याची, ती म्हणजेच सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे व मूल्ये विकसित करणे. आता विशेषतः काय आहे, तर सामाजिक सुव्यवस्था राखणं महत्त्वाचं आहे. आता सामाजिक सुव्यवस्था काय, तर वेगवेगळ्या धर्म, भाषा आणि जातीचे लोक जेव्हा एकत्र येतात किंवा आर्थिक विषमतेचे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये विसंवादाची भावना निर्माण होते. मग हा विसंवाद दूर करून त्या ठिकाणी सामाजिक सलोखा निर्माण करणं आणि हा सामाजिक सलोखा निर्माण करून एकमेकाशी आपलेपणाची भावना निर्माण करणं ही भूमिका राज्याची आहे. यासाठी सामाजिक सुव्यवस्था राखणं महत्त्वाचं आहे. शासनाने दुर्बल समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका घेणं महत्त्वाचं आहे. आणि ही भूमिका जेव्हा शासन घेत राहील तेव्हाच सामाजिक सुव्यवस्था राखली जाईल. आणि ही सामाजिक सुव्यवस्था राखली की आपोआप त्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते. आणि यासाठी सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी शासन अनेक प्रकारची उद्दिष्ट ठरवत असतं आणि मूल्ये विकसित करत असतं आणि त्याची अंमलबजावणी करत असतं. ही महत्त्वाची राज्याची भूमिका आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर नागरिक ज्यावेळी समान मूल्य आणि प्राधान्यक्रम जपतात आणि परस्परांशी सुसंवाद साधतात त्यावेळीच राष्ट्र एकसंध राहते, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. नागरिकांमधील एकी आणि त्यांची कायदा आणि सुव्यवस्थेप्रती असणारी निष्ठा ही राष्ट्राला बळकट करत असते. आता विचार करा, कायदा तोडायचा की पाळायचा हा प्रत्येक नागरिक ठरवत असतो. आज जगामध्ये जी राष्ट्र प्रगत आहेत त्या राष्ट्रांचा विचार केला. आता उदाहरणार्थ आपण जर्मनीचं उदाहरण घेऊ.
तर जर्मनी हा देश आपण प्रगत देश मानतो. मग जर्मनी या देशामध्ये सिग्नल जंपिंग हा प्रकार होत नाही. आता सिग्नल जंपिंग म्हणजे काय, तर जेव्हा ग्रीन सिग्नल पडलेला असतो तेव्हा वाहनं त्या ठिकाणी ज्या दिशेला पडलेला आहे त्या दिशेला जात असतात. आणि जर त्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं वाहन नसलं तरीसुद्धा सिग्नल पडलेला असल्यानंतर कोणताही व्यक्ती तिथला वाहतुकीच्या नियमाला तोडत नाही. पण आपल्या भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये पोलीस यंत्रणा या सिग्नलवर उभी असतानासुद्धा सिग्नल तोडण्याचे प्रकार घडतात. हे आमच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेप्रती असणारी निष्ठा वाढणं गरजेचं आहे. जोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेप्रतीची निष्ठा प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत राष्ट्र बळकट होऊ शकत नाही. आता पहा, काही लोक हे दहशतवादी कृत्यांना मदत करत असतात. काही लोक आपल्या देशातील संरक्षण असेल किंवा तंत्रज्ञानाचे जे साहित्य आहे ते दुसऱ्या देशाला पुरविण्याचं काम करतात आणि त्या मोबदल्यात पैसा घेतात. मग आता हे करत असताना आपल्या मनामध्ये जर राष्ट्रवादाची राष्ट्रीयत्वाची भूमिका असेल तर अब्जावधी रुपये दिले तरीसुद्धा आपल्या नजरेच्या समोर हा माझा देश आहे आणि माझ्या देशाच्या विरोधी कृत्य मी करणार नाही ही भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. परंतु लोकांच्या मनामध्ये जर कायदा सुव्यवस्था आणि आपलं राष्ट्र या संबंधीची जर निष्ठा नसेल तर आपण आपल्या राष्ट्राला बळकट करू शकत नाही. म्हणून राष्ट्रीय एकात्मता म्हणजे ही एकजिन्सीपणा नाही आहे. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे किंवा केवळ आपण एकसारखं होणं असं नाही आहे. तर राष्ट्रीय एकता ही समुदायाचे समर्थन करते. हे जे अनेक समुदाय आहेत त्या अनेक समुदायांचा एक मोठा समुदाय यालाच आपण राष्ट्रीय एकता किंवा एकात्मता म्हणतो आणि त्याचं समर्थन हे राष्ट्रीय एकात्मतेच्या किंवा एकतेच्या माध्यमातून करते. आणि हे करत असताना त्यांच्यामध्ये जी काही विविधता आहे त्या विविधतेचा सन्मानसुद्धा केला जातो. परस्परांची मूल्य, परस्परांचा अनुभव, त्यासोबतच भौगोलिक सहसंबंध यांचाही आदर राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून केला जातो. म्हणून राष्ट्रीय एकात्मता ही एक प्रकारची वांशिक, भाषिक आणि धार्मिक सहिष्णुता आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच कुठल्याही प्रकारचा वंशाच्या आधारावर, भाषेच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, जातीतेच्या आधारावर कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही, कोणाला हीनतेची वागणूक दिली जाणार नाही किंवा कोणाला उच्च आणि कोणाला नीच, कोणाला श्रेष्ठ आणि कोणाला कमी समजलं जाणार नाही. प्रत्येकाशी समानतेच्या दृष्टिकोनातून व्यवहार केला जाईल आणि प्रत्येकाबद्दल सहिष्णू वृत्तीनं वर्तन केलं जाईल. हे राष्ट्रीय एकतेचं आणि एकात्मतेचं गमक आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर समाजातील शांततेसाठी टाकलेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. एका सुसंवादी आणि क्रियाशील समाजासाठी राष्ट्रीय एकता ही अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय एकता आणि सामाजिक स्थैर्य हे राष्ट्र उभारणीसाठी हातभार लावतात हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण प्रत्येकाने राष्ट्रीय एकतेचं, राष्ट्रीय एकात्मतेचं पालन करायचं आहेच, पण नुसतं आपणच करून चालणार नाही. तर आपल्यासोबत असणारा जो समाज आहे, आपल्यासोबत असणारा जो प्रत्येक घटक आहे त्या प्रत्येक घटकाला त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये राष्ट्रीयत्व, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय एकता रुजविणं हे आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपली राष्ट्राप्रती असणारी निष्ठा एकसंध होत नाही तोपर्यंत आपलं राष्ट्र बळकट होऊ शकत नाही हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपणाला हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपण लाईक करायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी प्रत्येकाने हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.